जय जिजाऊ जय शिवराय. आज शिवजयंती. मी शिवाजी महाराजांना अभिवादन करणार आहे ते गोविंद पानसरे लिखित या पुस्तकातील काही भागांचे वाचन करीत आणि त्याचवेळी सद्यस्थितीतील काही उदाहरणे मी देणार आहे. शिवाजी महाराजांचा काळ हा मध्ययुगातील सरंजामशाहीचा. तरी देखील वडील शहाजीराजे आणि आई वीर जिजाऊ यांच्या खंबीर कृतिशील सोबतीने संस्काराने आणि अर्थात स्वराज्य निर्मिती केली ती सर्वसामान्य मावळ्यांच्या साथीने. राजा शिवाजी आपला राजा. राजाचा नामघोष आजही अन्याय अत्याचार विरोधात संघर्ष करताना प्रेरणा देतो, मनगटात ताकद देतो. रयतेची आईप्रमाणे काळजी घेणारा हा राजा, म्हणून आपल्या अगदी जवळचा. जसं आपण अगं आई म्हणतो तसंच शिवाजी कोण होता त्याच प्रेमापोटी. परंतु वाचन करताना मी शिवाजीराजांचा उल्लेख आदरार्थी करणार आहे. कुठे चुकल्यास क्षमस्व. आणि हां, आपल्या घरात जशी तुकाराम गाथा असते तसेच आपला राजा समजून घेताना हे 70 पानाची पुस्तक प्रत्येकाकडे असायलाच हवे, कारण हाच आपला कृतिशील वारसा आहे. आगळा राजा शिवाजी. तसे पाहिले तर छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर बरेच लिखाण झाले आहे. कथा, कादंबऱ्या, नाटके, तमाशे, गाणी, पोवाडे, इतिहास, चरित्रे इत्यादी वाङ्मयाचे जेवढे म्हणून प्रकार आहेत त्या सर्व वाङ्मय प्रकारात शिवाजी राजा आणि शिवकाल हा विषय अनेक वेळा येऊन गेला आहे. चित्रपटही निघालेत, व्याख्यानेही खूप झालीत आणि होत आहेत. पण एवढे सारे होऊनही शिवकालांची, शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या कार्यास प्रेरणा ठरलेल्या कारणांची जी प्रतिमा सामान्य माणसामध्ये आज निर्माण झाली आहे ती इतिहासाशी इमान असलेली प्रतिमा आहे असे म्हणवत नाही. लोकशाहीत राजाचे कौतुक. खरं म्हणजे सरंजामशाही आणि राजेशाही ही कालबाह्य झालेली समाजरचना आहे. प्रगत अशा ब्रिटिश साम्राज्यशाही समोर, भांडवलशाही समोर भारतातील सरंजामशाही टिकाव धरू शकली नाही. एका छोट्या प्रसंगाचे तसे राजे खूप होऊन गेले, पण सर्व राजांची काही अशी आठवण केली जात नाही. परंतु शिवजयंती जितक्या विस्तृत प्रदेशात, जितक्या मोठ्या प्रमाणात आणि ज्या उत्साहाने, उमेदीने व स्फूर्तीने साजरी केली जाते तसे इतर कुणाही राजाच्या बाबतीत घडत नाही. असे का व्हावे? इतर राजांपेक्षा या राज्यात काय वेगळेपण होते की ज्यामुळे असे घडत आले आहे? शिवाजीराजांनी जेव्हा राज्य निर्माण केले तेव्हा तत्सम इतरांच्या मनात तसा विचारसुद्धा येत नव्हता. मग तसा व्यवहार कोणाची गोष्ट दूरच. या किंवा त्या शाहीची इमाने इतबारे चाकरी करावी, या किंवा त्या दरबाराची मर्जी राखावी, त्यासाठी लाचारी पत्करावी आणि कसे तरी करून इनाम मिळवावे, जहागिरी मिळवावी आणि त्यातच आयुष्याची इतिकर्तव्यता मानावी, असे इतर करीत. त्या काळात शिवाजींनी राज्यस्थापनेची मनीषा बाळगली, तसा विचार केला, त्याची नीट योजना आखली आणि तसा व्यवहार करून राज्य स्थापन केले. शिवाजींचे कार्य आणि शिवाजींचे राज्य त्या राज्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला, रयतेला आपले वाटत होते. हेच ते ठळक वेगळेपण असे मला वाटते. याचा अर्थ आजच्या तथाकथित लोकशाहीपेक्षा शिवकाळातील सरंजामशाही प्रगत होती असा नाही. शिवकाळ आणि आपण यात 350 वर्षाचे अंतर आहे. आता सरंजामशाही तर उपयोगाची नाहीच, पण सध्या ती व जशी लोकशाही आहे ती सुद्धा सामान्य जनांच्या दृष्टीने उपयोगाची राहिलेली नाही, असा याचा अर्थ आहे. आत्माहुतीच्या प्रेरणा. शिवाजींचे कार्य हे आपलेच कार्य आहे असे त्या काळात रयतेला वाटत होते. याची अनेक उदाहरणे आहेत. प्रचंड फौजपाट्यासह सिद्दी जोहर आणि फाजलखान पन्हाळगडाला जेव्हा वेढा देऊन बसले होते, महिने उलटले तरी वेढ्यात ढील पडत नव्हती. नेताजी पालकरांनी सिद्दी हिलालच्या साहाय्याने वेढ्यावर केलेला हल्ला नाकामयाब झाला होता. शिवाजींच्या सेनापतीला हार पत्करून पळून जावे लागले होते. स्वतःच्या मुलाला वाचवायला गेलेला
इमानी सिद्दी हिलाल शत्रूच्या हाती सापडला होता. वेड्यात अडकून पडलेल्या शिवाजीराजांना सुटकेचा मार्ग सापडत नव्हता. अशा वेळी वेढ्यातील पातळ जागा शोधून गुपचूपपणे विशाळगडावर पळून जाण्याचा बेत रचला गेला. या बेताचा एक भाग म्हणून एक खोटा शिवाजी तयार करण्यात आला. पालखीत बसलेला हा शिवाजी शत्रूच्या हातात सापडला. ओळख पटेपर्यंत सिद्दी जोहर आणि त्याचे साथीदार गाफील राहिले आणि राजांना दूर जायला उसंत मिळाली. खोटा शिवाजी बनला होता एक सामान्य गरीब मनुष्य शिवानावी. कारण शिवाजी राजा करतो ते आपले कार्य आहे, आपले स्वतःचे कार्य आहे, साऱ्या रयतेसाठी तो करतो आहे आणि अशी शिवा नावाची खात्री होती. अशी खात्री असणारा शिवा नावी एकटाच नव्हता. पन्हाळगडाच्या वेड्यातून महाराज निसटले. सिद्दी जोहर सावध झाला अन वेगाने पाठलाग सुरू केला. विशाळगडावर पोहोचण्यापूर्वी तो त्यांना गाठला तर खैर नव्हती. पण वाटेत घोडखिंड होती अन ती खिंड अडवून मुठभर मावळ्यांसह बाजीप्रभू देशपांडे उभा ठाकला होता. महाराजांना विशाळगड गाठायला उसंत मिळावी म्हणून खिंडीत अन जान कुर्बान करायला तो अन त्याचे सहकारी सवंगडी तयार होते. शेवटी तसेच झाले. बाजीप्रभू पडला. अनेक मावळे कापले गेले. त्यांची नावेसुद्धा इतिहासाला माहीत नाहीत. शहिनशाह औरंगजेबाचा इमानी सरदार मिर्झा राजे जयसिंग यांच्यासमोर महाराजांना हार पत्करावी लागली. नामुष्कीचा तह स्वीकारून आग्र्यात जावे लागले. आग्र्याच्या कैदेतून सुटकेचा मार्ग गौसेना पुन्हा शक्कल लढवली अन महाराज पसार झाले. पसार होताना बिछाण्यावर एकजण शिवाजींचे सोंग घेऊन झोपला होता अन एकजण त्याचे पाय चेपत होता. पसार व्हायला संधी मिळावी, डाव उघडकीस यायला उशीर व्हावा अन मिळेल तेवढ्या वेळेत राजांनी दूर निघून जावे म्हणून ही रचना केली होती. मृत्यूला सामोरे जाताना मागे राहिले होते ते होते मदारी मेहतर अन हिरोजी फर्जंद. अशाच एका छोट्या प्रसंगाचे कवी वर्णन करतो. बांधावरून 4 घोडेस्वार जाऊ पाहत होते. शेतकऱ्यांचा 10-12 वर्षाचा कोवळा पोरगा धिटाईने त्यांना अडवतो आणि म्हणतो, खबरदार, जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या, उडवीन राई राई एवढ्या. पुढे कवी सांगतो, हा चिमुरडा पोरगा ज्या घोडेस्वाराला दम देत होता तो स्वतः शिवाजी राजाच होता. त्या पोराने शिवाजी पाहिलाच नव्हता, ओळख देख नव्हती, देणं घेणं काही नाही, पण तो शिवाजींच्या कामात मदत करू पाहतो, त्यासाठी धोका पत्करतो. असामान्य पराक्रम होतात ते असामान्य कार्याच्या सिद्धीसाठी केलेल्या लढायातच होतात. इस्टेटीच्या लोभाने जे लढतात आणि मरतात त्याची नोंद ठेवावी असं इतिहासाला वाटत नाही. आजची उदाहरण देता येईल. आज इस्टेटीसाठी, संपत्ती वाचवण्यासाठी, ईडीच्या कचाट्यातून सुटका करण्यासाठी किंवा दबावामुळे म्हणा, लोकप्रतिनिधी आपल्या निष्ठा पटापट बदलत आहेत. इतिहासच काय, पण तो त्यांचा पूर्वाश्रमीचा राजकीय पक्ष त्यांची काय म्हणून गणना करेल. शिवाजीराजांचे सहकारी व त्यांची रयत शिवाजींच्या कार्यात सर्वस्वाचा त्याग करीत सहभागी होती. ही गोष्ट निर्विवाद आहे. शिवाजींच्या काळातील त्यांच्या रयतेला शिवाजींचे कार्य व शिवाजींचे राज्य हे आपले राज्य आहे असे वाटत होते. याबाबत शंका घ्यायला जागा नाही. जहागिरी, इनामदारी, वतनदारी व गावगाडा. त्या काळी सर्वसामान्य जनता राजा कोण आहे, कोण आला, कोण गेला यासंबंधी फारशी फिकीर करीत नसे. कुणीही राजा आला किंवा गेला, कुणाचे राज्य आले तरी सामान्य रयतेच्या जीवनात फरक पडत नव्हता. गावे जवळजवळ स्वयंपूर्ण होती. गावगाड्यांची स्वयंपूर्ण यंत्रणा होती. पाटील होता, कुलकर्णी होता, वसुली 12 बलुती होती. ते गाव चालवीत होते, गावगाडा हाकीत होते. राज्ये बदलली तरी या गावगाड्यात फरक पडत नव्हता. वतनदार होते ते भरमसाठ वसूल करीत होते, रयतेवर अन्याय करीत होते. त्यांच्याविरुद्ध दाद मिळत नव्हती आणि मिळत नव्हती म्हणून ते कोणी मागतही नव्हते. राज्ये बदलली तरी कुलकर्णी, पाटील, वतनदार, देशमुख, जहागीरदार तेच राहतात. ते सर्वजण पटापट निष्ठा बदलीत. ज्याचा जय झाला असेल
ज्याचं राज्य असेल त्याला निष्ठा अर्पण करीत, स्वतःची वतने शाबूत राखीत, रयतेला छळीत, वसुली करीत आणि राजाला हिस्सा नेऊन देत. जोवर छळ चालू होता तोवर रयतेला आपल्याकडून वसूल केलेला पैसा व माल वतनदार कोणत्या राजाला नेऊन देतात व किती देतात याच्याशी रयतेला कर्तव्य नव्हते. दूर ब्रिटनमध्ये जगाचा इतिहासचा अभ्यास करीत असलेल्या मार्क्सने सुद्धा अपुरी साधने असताना असाच निष्कर्ष काढला होता. मार्क्सने त्याचा थोर सहकारी एंगल्स याला 14 जून 1853 रोजी एक पत्र लिहिले आहे. त्या पत्रात भारतातील त्या काळचा लढाया, खेडी व बदलणारे राजे यासंबंधी मार्क्स लिहितो. जरी काही वेळेला खेड्यांनाच युद्ध, दुष्काळ, साथी यांनी धोका पोचला तरी तेच नाव, त्याच सरहद्दी, तेच हितसंबंध, तीच कुटुंब सुद्धा शतकानुशतके सातत्य टिकून आहेत. राज्ये मोडणे अगर दुभंगणे यांची झळ हे रहिवाशी स्वतःला कधीही लावून घेत नाहीत. जोपर्यंत खेडे अखंड राहते तोवर ते राज्य कुठल्याही सत्तेकडे गेले, कुठल्याही सार्वभौमत्वाखाली ते येते याची फिकीर ते करीत नाहीत. त्यांची अंतर्गत व्यवस्था बदलत नाही. शिवाजी महाराज जहागीरदार, देशमुख, वतनदार, पाटील, कुलकर्णी यांच्या बेलगाम व्यवहाराला लगाम घालू लागले. वतनदार हे मालक नाहीत तर राज्याचे नोकर आहेत असे ते सांगू लागले व त्याप्रमाणेच रयतेला अनुभव येऊ लागला. वतनदारांच्या व्यवहारावर राजाचे नियंत्रण असेल, त्याने कसे वागावे व कसे वागू नये याचे नियम आले. राजा शिवाजींचा रयतेला हे सारेच नवे होते. कुठे घडत नव्हते असे होते. त्यांना फरक जाणवत होता आणि राजाकडे व राजाच्या कार्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलत होता. राजा व राज्यकार्य त्यांना आपले वाटू लागले होते.